दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळेचे शिक्षक दिलीप झुरडे यांचा नुकताच शालेय शिक्षण समिती व शाळेचे शिक्षक यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित शिक्षक अधिकारी व कर्मचारी स्पर्धा सन 2025 ते 26 या वर्षात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत शिक्षक अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा राबवण्यात आल्या होत्या। त्यामध्ये वक्तृत्व, योगासन, गीत गायन, MS वर्ड, एक्सेल, सुलेखन, प्रवास वर्णन, पुस्तक परीक्षण अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धेमध्ये दिंडोरी तालुक्यातील अनेक शिक्षकांनी भाग घेतला होता। त्यामध्ये पालखेड बंधारा शाळेतील दिलीप झुरडे यांनी MS एक्सेल या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन विभागीय स्तरांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला। तसेच तालुक्यातून या शाळेचे शिक्षक प्रदीप सावंत यांनी योग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला, तर गणित ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये प्रशांत विस्पुते यांनीही प्रावीण्य मिळवल्यानं यावेळी तीनही शिक्षकांचा ग्रामपंचायतच्या वतीनं उपसरपंच बबलू गायकवाड यांनी शुभेच्छा देऊन सत्कार केला। शालेय समितीच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खैरनार यांनी यावेळी तीनही शिक्षकांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी संजय सोनवणे, गोविंद ढेपले, शिवाजी भोसले, रवींद्र काकुळते, प्रशांत सोनवणे, ज्ञानेश्वर वायाळ, वैशाली वाघेरे आदी उपस्थित होते। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी। अतिशय आनंद होत आहे। सरांनी सांगितल्याप्रमाणे सावंत सर असतील, विस्पुते सर असतील, सर्वांचे हुशार व्यक्तिमत्व असलेले आमचे मित्र झुरडे सर यांनी जो मी तर त्याला पराक्रम म्हणेल, आज एवढ्या 5 तालुक्यांमध्ये 3 नंबर आणणं काही सोपी गोष्ट नाही आणि हा त्यांच्या हुशारीचा कळस घेऊया आपण। आणि येणाऱ्या काळामध्ये मी आता पुन्हा त्यांची निवड झालेलीच आहे विभागीय स्तरावर आणि त्या अनुषंगाने सरांनी मी एवढंच सांगू इच्छितो की आपला परत 1 नंबर कसा येईल आणि आपल्या शाळेचं नाव कसं लौकिक होईल। त्याचबरोबर मी माझ्या पत्रकार संघाच्या वतीने अतिशय मनपूर्वक असं तुम्हाला शुभेच्छा देतो। आमच्या सर्व शालेय समितीच्या वतीने, सरपंचांच्या वतीने, पुन्हा शिक्षक बंधूंच्या वतीने अशीच तुम्ही कायम भरारी घेत राहा। आणि सावंत सरांनी सुद्धा जी कमाल केली ती सुद्धा वाखाणण्यासारखी आहे। त्याचं विशेष कारण म्हणजे आज आपली शाळा खूप मोठी आहे आणि आपण बघतोय शासनाच्या धोरणाच्या नुसार बरेचसे कामं तुमच्या मागे असतात। ते सर्व करून तुम्ही या क्षेत्रामध्ये आपल्या या शाळेचं नाव उज्ज्वल करताय, याही पुढे कराल अशी अपेक्षा करतो। थांबतो। जय महाराष्ट्र। साधारणतः याचं नोटिफिकेशन निघालं, त्या काळात सुट्ट्या होत्या। सुरुवातीला त्याची काही तीव्रता नव्हती। ज्यावेळेस या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, काही ठिकाणी बळजबरी नाव करायला लावले, कारण शासनाचा असा उद्देश होता की जेव्हा विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करतात तुमच्यामध्ये पण त्याला पण हे बाहेर न्यावा, त्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचं आयोजन केलं। इलेव्हन्थ आवडला, आम्ही लिंक भरली, काहींच्या लिंक भरले गेले, काहींच्या भरले गेले आणि त्याच्यामुळे काही लोक याच्यातून कर्मचारी वंचित पण राहिले काही कारणास्तव, कारण ते वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे। मला ती संधी मिळाली। सुरुवातीला माझी त्या बाबतीत काही तीव्रता नव्हती। मी जेव्हा केंद्राच्या स्पर्धेसाठी किंवा तालुक्याच्या स्पर्धेला गेलो काहीच तयारी नव्हती, परंतु तिथं माझं जे प्रेझेंटेशन झालं ते सगळ्यांच्या तुलनेत उत्तम झाल्यामुळे थोडंसं होप्स वाढले आणि त्या ठिकाणी माननीय आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी चव्हाण साहेब यांनी सांगितलं की सर तुम्हाला आता या ठिकाणी चांगली तयारी करायची, तुम्हाला दिंडोरी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली तयारी करा। मी थोडंसं एक विभागाच्या वेळेस स्पर्धा होत्या थोडी तयारी केली, परंतु इतके कर्मचारी जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत, हे इतके सगळ्या कलांनी नैपुण्य असे आहेत की त्यांच्यामध्ये इतकी गुण आहे। आपण त्या ठिकाणी स्पर्धेत 56 लोक होते, 1 से बढ़कर 1, आणि ते त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करत असताना लक्षात आलं की आपण त्या ठिकाणी खरंच जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये ज्या कला आहेत, या कला अतिशय वाखाणण्याजोग्या आहेत। तेव्हा आपल्याकडे आता विभागाला
माझी ही 3ऱ्या नंबरने निवड झालेली असून मी आता राज्याला पात्र झालो. राज्यामध्ये आता मी संजय गोरे, सगळ्यांना माहिती संजय गोरे यासारखे लोक त्या ठिकाणी बीडला त्या ठिकाणी स्पर्धेला आम्हाला स्पर्धक आहेत. ते मोठे मोठे ब्लॉक चालवतात, पवार साहेब त्यांचं चांगलं माहिती आणि अतिशय राज्याला ते मार्गदर्शन करतात. या लोकांबरोबर आपल्याला फाईट द्यायची आहे, त्या दृष्टीकोनातून मी तयारी करतो आहे. आणि जेव्हा स्पर्धेत निकाल लागला, मला BRCतून पहिला फोन आला, म्हणजे डायरेक्टरनं पहिला फोन आला का तुमची निवड झालेली आहे, तुम्हाला त्या ठिकाणी राज्याला प्रतिनिधित्व करायचं आहे. जेव्हा या ठिकाणी आपल्याला एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा, कनोज साहेबांचा पण फोन आला, मागे माझे जुने पाटील साहेब होते, आरपी पाटील, दुसरे पाटील साहेब होते, त्यांचा फोन आला. तेव्हा कळालं की आपलं त्या ठिकाणी स्पर्धेत निवड झाल्यामुळं ही बातमी कुठेतरी फिरली आणि आपल्याला त्यावेळेस शुभेच्छांचा फोन येतो, म्हणजे आपण अजून त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. मस्कर साहेबांचा पण फोन येऊन गेला की तुम्ही थोडी, सांगळे साहेब आहेत, इगतपुरीतून फोन आला. या ठिकाणी या ज्या तुमच्या शुभेच्छा आहे, या शुभेच्छा मी बरोबर घेऊन नक्कीच पुढे यशस्वी होण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. येत्या जानेवारी एंडपर्यंत या स्पर्धा पार पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी जर तुम्ही आलात, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभारी आहे. धन्यवाद. परिषद आणि राज्य स्तरावरून विविध शिक्षक आणि अधिकारी कर्मचारी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आणि त्यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध स्पर्धेमध्ये संधी मिळावी, त्यांच्या अंगी असलेले कला गुणांना गरजेचं आहे आणि ते तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना जर द्यायचं असेल तर ते परिपूर्ण आपल्याकडेही पाहिजे. संपन्न झाले आणि त्या स्पर्धेमध्ये जोडे सरांनी विभाग स्तरातून 3य क्रमांकाचं बक्षीस मिळवलं, त्याबद्दल त्यांचं सर्वप्रथम 3 क्लासने आपण अभिनंदन करतो. आणि खरं तर आनंदामध्ये ज्या वेळेला आपण घरचे लोक आनंद साजरा करतो, परंतु अजून जवळच्या व्यक्ती नाही त्या गोष्टीमध्ये आनंदामध्ये आनंद साजरा करण्यासाठी येतात, त्यावेळेला तो आनंद अतिशय द्विगुणित होतो किंवा आपल्यासाठी तो आनंद न राहता तो परमोच्च असा आनंद असतो. आणि खरोखरच ग्रामपंचायतीचे उपसरपंच असतील, आपले पत्रकार असतील, बापूसाहेब चव्हाण असतील, हे शिक्षकाची सुद्धा कामाची दखल घेऊन शाबासकीची आणि कौतुकाची थाप देण्यासाठी येथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतो आणि सरांनी विभाग स्तरावर जो 3य क्रमांक मिळवला त्याबद्दल त्यांच्या वतीने येथे सत्कार किंवा त्यांचा अभिनंदनपर कौतुकाचा सोहळा आपण इथे करणार आहोत. तेव्हा मी उपसरपंच बबलू गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब चव्हाण, सर्व सहकाऱ्यांना विनंती करतो. मॅडम, प्रश्न